हे पूर्ण सरकारचं फेल्युअर आहे। महाराष्ट्रामध्ये बालविवाहाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे। सरकार त्याला थांबवायला अपयशी ठरत आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट निदर्शनास येते की एकीकडे केंद्र सरकार देशाच्या 80 कोटी लोकांना धान्य पुरवठा करते आणि मोठ्या प्रमाणात राज्य सरकार सुद्धा कुपोषणग्रस्त जिल्ह्यामध्ये शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून पोषण आहार देते आणि हजारो कुपोषित बालकांचं प्रमाण महाराष्ट्रात पाहायला मिळते। म्हणजे सर्वसामान्य लोकांचं जगणं या महाराष्ट्रामध्ये आता सोपं राहिलं नाही आणि हे सगळ्यांचं बालविवाहाचं जे प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढलं त्याच्यामध्ये सरकारच्या प्रशासकीय व्यवस्थेचा जो दबाव असला पाहिजे तो दबाव आता संपलेला आहे आणि म्हणून शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जे कायद्याचं राज्य असायला पाहिजे होतं ते आता महाराष्ट्रात राहिलं नाही आणि म्हणून सरकारच्या लेखी उत्तरामध्ये प्रश्नोत्तरामध्ये लेखी उत्तरात जे काही उत्तर दिलं हे सरकारचं वाबाळे काढणारं राहिलेलं आहे हे याच्यातून आता स्पष्ट झालेलं आहे आणि सरकार याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही। आम्ही तपासू, पाहू, कारवाई करू अशा पद्धतीच्या उत्तरालाच उत्तर द्यायचं एवढंच सरकारच्या हातात राहिलेलं आहे आणि हे निकामी झालेलं सरकार आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय। येतो दुसरा महत्वाचा मुद्दा आज आपल्याला लक्षात आलं असेल की या सरकारने जनतेची तिजोरी लुटायची कशी व्यवस्था केली। ऐन निवडणुकीच्या काळामध्ये त्यावेळेस एकनाथ शिंदेचं सरकार होतं, लोकसभेमध्ये यांचा पराजय झाला आणि मग कशी तरी विधानसभा जिंकता यावी आणि म्हणून जनतेच्याच पैशाची उधळपट्टी करून लाडकी बहिणीची योजना काढली आणि त्यामध्ये या सरकारने जाहीरपणे सांगितलं जी बहीण अर्ज भरेल त्या बहिणीला आम्ही 1,500 रुपये महिन्याचे आम्ही देऊ अशा पद्धतीची घोषणा केली। आता हे सगळी घोषणा केल्यानंतर याच्यामध्ये काही पुरुषांनी पण अर्ज भरले ते सरकारच्या आजच्या प्रश्नाच्या उत्तरात आपल्याला पाहायला मिळत आहे। कर्मचारी असलेल्या महिलांनी त्याच्यामध्ये भरलेले आहेत, जे इन्कम टॅक्स भरतात त्यांनी भरलेले आहेत आणि म्हणून याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाची लूट राज्य सरकारच्या मदतीनं, मी मदतीचा शब्द असा मुद्दाम वापरतो की हे ट्रस्टी आहेत, हे काही मालक नाही आहेत। 5 वर्षासाठी हे लोकांनी सरकार दिलेलं आहे आणि या सरकारने लोकांच्या घामाचा पैसा जो मग जीएसटीच्या माध्यमातून असेल, विविध टॅक्स योजनेच्या माध्यमातून असेल, जो राज्याच्या जनतेचा पैसा घामाचा पैसा जो तिजोरी देतो त्या पैशाची लूट महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारने करवलेली आहे। एकीकडे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढलेल्या आहेत, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव द्यायला सरकार तयार नाही, कर्मचाऱ्याची भरती करायची नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये वाढली आणि हे सगळे पैसे कर्ज रूपाने काढायचे आणि हे कर्जाचं पैसे काढून या पद्धतीची लूट करायची आणि त्याच पैशाच्या माध्यमातून महागाई वाढवायची आणि सरकारची तिजोरी भरवायची आणि सर्वसामान्य लोकांना जगणं मुश्किल करायचं। अशा पद्धतीचं ह्या फडणवीस सरकारचा कारभार सरकारनेच आज लेखी प्रश्नाच्या उत्तरामध्ये चव्हाट्यावर आणलेला आहे आणि म्हणून जनतेने याची नोंद घ्यावी की ही लुटारू सरकार महाराष्ट्रामध्ये कशी आलेली आहे आणि जनतेला कसं लुटत आहे त्याच्यावरचं स्वतः सरकारने आज उत्तर दिलेलं आहे। नानाभाऊ, एक महत्त्वाचा प्रश्न आहे। राज्यात गेल्या 3 वर्षात जवळपास 40,559 बालकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय, तर याकडे कसं पाहताय? राज्य सरकार कुपोषणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात अपयशी ठरलंय? सरकार अपयशी ठरलंच आहे
कुपोषणासाठी ज्या काही उपाययोजना सरकारच्या तिजोरीतून खर्च केल्या जातात त्या गरोदर महिलांना जे मिळायला पाहिजे ते जे पोषण आहार मिळाला पाहिजे ते पोषण आहार त्या गरोदर महिलेपर्यंत पोहोचत नाही. सरकारमध्ये बसलेली लोक कशी लठ्ठ झालेली आहेत, ते कसे मालदार झालेले आहेत, कशी चरबी चढलेली आहे हे आपण सगळेजण पाहतोय. उभा महाराष्ट्र पाहत आहे. म्हणजे गरिबाच्या तोंडात जाणारा घास हिसकून खाणारं हे सरकार आज महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुपोषित बालकांचा मृत्यू जो 4,000च्या वर 40,000च्या वर जो गेलेला आहे ते खऱ्या अर्थानं या सरकारचं जे फेल्युअर आहे ते फेल्युअर याच्यामध्ये स्पष्ट होते. आणि भ्रष्टाचारामध्ये हे सरकार किती माखलेलं आहे हे याच्यातून स्पष्ट होते. मागच्या अधिवेशनाला स्मार्ट मीटर न बसवण्याचं अधिवेशनाला बोललं गेलं होतं. हे मुख्यमंत्र्यांनी स्वतः बोललं, जाहीर केलं. पण आता स्मार्ट मीटर MSCB लावते, याच्या मागचं हे सरकार नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या इशाऱ्यावर चालते. आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदी कोणाच्या इशाऱ्यावर चालते त्याला आता मला सांगायची गरज नाही. हे स्मार्ट मीटरचा कंपनीचा मालक कोण हा शोधला गेला. याचे धागेदोरे कोणाशी जुळलेले आहेत तर ते दिल्लीमध्ये बसलेल्या लोकांचंच, यांचे जे आका बसलेले दिल्लीमध्ये आहेत त्यांच्याशी या स्मार्ट मीटरचं नातं जुळलेलं आहे. त्यांनी सांगितलं नाही तर नोकरीतून तुम्हाला आम्ही काढू. मुख्यमंत्र्यांनी मागच्या काळात सांगितलं की ऐच्छिक राहणार आहे, आम्ही कोणालाही जबरदस्ती स्मार्ट मीटरसाठी करणार नाही असं उत्तर त्यांनी दिलं. मीच विधानसभेमध्ये तो प्रश्न उपस्थित केला होता. आणि आता कंपल्सरी तो स्मार्ट मीटर लावला जातो. आणि ज्या ठिकाणी लोकांना 2,000चं बिल येत होतं त्याला आता 15,000 रुपयाचं बिल यायला लागलं आहे. जनतेची लूट या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून केली जाते आहे. आणि तोही विषय आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये विधानसभेमध्ये आणणार आहे. आणि सरकारने जे शब्द, मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला तो पाळला गेला पाहिजे. हे जेवढे स्मार्ट मीटर लावले गेलेत ज्याला जनतेची लूट केली जाते, त्यांची आर्थिक लूट केली जाते, त्यांचे खिसे कापले जातात आहेत, त्यांच्या घरावर दरोडा टाकण्याचं काम हे सरकार करते आहे. हे सरकारने थांबवलं पाहिजे. ही भूमिका आमची राहणार आहे स्मार्ट मीटरच्या मॅटरमध्ये. मुंबई लोकलमध्ये एक मर्डर झाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि असं जर कायदा सुव्यवस्था जर सुरळीत असं सरकार म्हणत असेल आणि जो व्हिडिओ व्हायरल होतो तर त्याला जबाबदार कोण? आम्ही अनेकदा या विषयावरची चर्चा दर अधिवेशनात आणतो. महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही, डॉक्टर महिला सुरक्षित नाही. त्याचा रिपोर्ट स्वतः मुख्यमंत्री सांगतो की याच्यामध्ये कोणाचा हात नाही, तिने आत्महत्या केली. मग आता उद्या मुख्यमंत्र्यांना जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारू त्यावेळेस मुख्यमंत्री सांगेल की त्यानंच आपल्या हातानं चाकू मारला असंही म्हणू शकतात. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिला नाही. पोलीस जे आहेत ते पोलीस फक्त सरकारच्याच पाठीमागं चाटुगिरी करणं एवढंच पोलिसांचं काम आहे. अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही. सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे. आज मुंबईच्या लोकलमध्ये झालेला मर्डर आणि मुंबईमध्ये अधिवेशन चालू आहे. या अधिवेशना काळामध्ये या पद्धतीच्या घटना होणं म्हणजे या सरकारचं किती मोठं फेल्युअर आहे. आणि पोलीस यंत्रणेवर राज्याच्या मुख्यमंत्र्याचा आता कुठलाही दबाव राहिलेला नाही, कुठलीही लगाम राहिलेली नाही. हप्तेखोरी, ड्रग मोठ्या प्रमाणात आणि या सगळ्या व्यवस्थेमध्येच पोलीस लागलेला आहे. अशा पद्धतीचं चित्र आहे. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांचं या मुंबई शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जगणं मुश्किल झालेलं आहे. कायदा व्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे. ही परिस्थिती आज आहे. मुंबईमध्ये आज तुफान पाऊस झालेला आहे. तुकाराम मुंढेने जिथे कारवाई केली तिथे त्यांना त्याच्या बदल्याच करण्यात आला आणि FDIची आता ते चांगली कारवाई करतात आहे. आज आम्ही सरकारला विधानसभेमध्ये हा प्रश्न विचारला आणि आता आम्हाला जी माहिती मिळाली की जवळपास 250 कोटी रुपये त्यांची बदली करायला मोठ्या मोठ्या कंपन्या त्याला पुढे आलेल्या आहेत. सरकारवर दबाव आणता 250 कोटी रुपये सरकारला देणार म्हणजे हे सरकार अधिकाऱ्यांच्या बदल्या हे पैसे घेऊन करतात असं
तुकाराम मुंडेला हटवणाऱ्याच्या व्यवस्थेला माहीत झालं आणि त्याच्यामुळे 250 कोटी रुपयाचा सौदा त्या ठिकाणी होते आहे. आम्ही मंत्र्याला विचारलं की ते म्हणे 3 वर्ष आम्ही बदली करणार नाही, अशी भूमिका आमची आहे. त्यांनी विधानसभेत उत्तर दिलेलं आहे. आज तुकाराम मुंडेमुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की महाराष्ट्रामध्ये लोकांना आपल्या मेहनतीचे पैसे आपल्या जीवनावश्यक वस्तूवर जेव्हा खर्च करत होते त्यावेळेस त्यांना एक प्रकारचं जहरच लोकांना विकत घ्यावं लागत होतं, स्वतःच्याच मृत्यूला विकत घ्यावं लागत होतं. असं परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. दूध असेल, तांदूळ असेल, मावा असेल, गुटखा असेल, काय विविध गोष्टी आपण पाहिल्यात. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. आणि म्हणून तुकाराम मुंडेंना 3 वर्ष त्या ठिकाणी ठेवलंच पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला ज्या जीवनावश्यक वस्तूची गरज असते त्या एकदम व्यवस्थित मिळाल्या पाहिजे आणि त्याच्यात कुठलीही भेसळ नसली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. आणि तुकाराम मुंडेंची बदली यांनी केली. आम्ही तर त्यांना धन्यवादही आज विधानसभेमध्ये दिलेला आहे की एक चांगला अधिकारी चांगलं काम करतो म्हणून त्यांचा आम्ही अभिनंदनही केलेलं आहे. आणि यांची बदली केली तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र तुकाराम मुंडेसारख्या चांगल्या अधिकाऱ्याच्या मागं उभा करू. आणि या पद्धतीचं जे चित्र आहे हे भेसळ विकून जहर विकणारं जे व्यवस्था महाराष्ट्रात चाललेली आहे ही बंद झाली पाहिजे. ना ते या सरकारचा त्याच्यामध्ये सहभाग आहे हे त्याच्यात मान्य करावं लागणार. मुंबईमध्ये आज पाऊस झाला मुंबईमध्ये आज पाऊस झाला आणि या सगळ्यामध्ये परभणीमध्ये मंदिराचा गाभारा कोसळून 5 जणांचा मृत्यू झालाय. 5 लाखाची मदत सरकारकडून मिळाली, मात्र मदत नको, दोषीवर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आहे. बाजूला तुमचे परभणीचे कार्यकर्ते तुमच्यासोबत आहेत, काय त्या संदर्भात आधी माहिती घेतली? बघा, तिथं जे बांधकाम झालेलं होतं ते बांधकाम कच्चं झालेलं होतं. शनिवारचा दिवस होता आणि शनिवारच्या दिवशी त्या ठिकाणी लोक दर्शनाला गेले होते धन्वंतांच्या मंदिरामध्ये आणि त्या पद्धतीची अप्रिय घटना त्या ठिकाणी घडली आणि अनेक निर्दोष लोकांचा जीव त्याच्यामध्ये गेलेला आहे. काही लोक हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. महाराष्ट्रामध्ये कमिशनखोरी जी वाढलेली आहे, आपण पाहिलं असेल की कोल्हापूरमध्ये कॉन्ट्रॅक्टरचा मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये कॉन्ट्रॅक्टरनी आरोप केले आमच्या 80,000 कोटीचे बिलं अजूनपर्यंत पेंडिंग आहेत आणि ते आम्हाला अजून मिळाले नाहीत. पण हे सगळे कामं करत असताना आम्हाला 55% कमिशन या सरकारला द्यावं लागलं. विविध याच्यामध्ये त्यांनी त्याची आकडेवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बांधकाम असतील, सगळ्या व्यवस्था असतील, ज्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो त्यामध्ये सरकारचा वाटा मोठ्या प्रमाणात असते आणि त्याच्यामुळे या पद्धतीचं निर्दोष लोकांचा जीव जाते आहे हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. तो आम्ही कायदा आता जेव्हा पुढच्या आठवड्यात जेव्हा चर्चा येतील त्याच्यामध्ये हे सगळे प्रश्न आम्ही विधानसभेमध्ये सरकारला विचारू. अत्याचारमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती महाराष्ट्र आलेले, पण कायदा सुव्यवस्था ही ढेसाळत चालली आणि दुसरं असतं की जो शक्ती कायदा आहे तो अजूनपर्यंत आणण्यासाठी सत्तापक्ष कमी पडतो. आम्ही कशाला त्या एक गोष्ट आपण पाहिली, आमचं सरकार असताना आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये आम्ही शक्ती कायदा तयार केला. माननीय राष्ट्रपती महोदयाकडे तो पाठवला, पण राष्ट्रपती महोदयांकडे मोदी सरकारने थांबवून ठेवलेलं होतं. आता आम्ही त्या शक्ती कायद्याबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा येते त्यावेळेस सरकार म्हणतं की आम्ही त्याचा सुधार करू आणि मग तो प्रस्ताव पाठवू. पण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लाखो महिला गायब झाल्या. महिलांवर अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कॉलेजमध्ये शाळेमध्ये जाणाऱ्या मुलीवर अत्याचार होते. पण सरकार त्या सगळ्या गोष्टीला दाबण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे लाडकी बहीण सांगायचं आणि एकीकडे त्याच लाडक्या बहिणीवर अत्याचार होत असताना उघड्या डोळ्याने हे सरकार पाहते आहे. हे बैमान भाऊ आहेत. हे लाडके भाऊ नाही आहेत, हे बैमान भाऊ आहेत. आणि म्हणून लाडक्या बहिणींनी याची नोंद घेतली पाहिजे, एवढंच आम्ही या सांगतो. आणि हे सगळे प्रश्न आमचे पुढच्या आठवड्यात येणार आहे. आने दो, यूसीसी के बारे में चर्चा चल रही है. बिल आएगा, बिल में क्या रहता है वो हम सब देखेंगे, उसके बाद चर्चा करेंगे. क्योंकि अभी चर्चा करके क्या है, यूसीसी का क्या क्यों लाना चाहते हैं, क्या उसमें आज समान नागरिक कानून तो है ही. कोई भी धर्म का हो, कोई भी जात का हो, सबके लिए कानून तो है ही.
अब ये सरकार कौन सा कानून लाना चाहती है, एक बार वो स्पष्ट हो, उसके ऊपर अपन चर्चा करें। लोकल ट्रेन में जिससे मर्डर हो गया, लॉ एंड ऑर्डर को लेकर सवाल किया जा रहा है। कानून व्यवस्था महाराष्ट्र में नहीं रही है। मुंबई में अधिवेशन चल रहा है और मुंबई में अधिवेशन जब चल रहा है और मुंबई में ही लोकल ट्रेन में मर्डर हो रहा है, तो महाराष्ट्र की पुलिस और महाराष्ट्र की सरकार कितनी कमजोर है ये उसमें से स्पष्ट होता है। ऑपरेशन टाइगर सक्सेसफुल रहा, उसको लेकर यूपी टिकिया एमपी ओम बिरला से मिलने वाले थे, टाइम मांगा था। अरे भाई, नरेंद्र मोदी जी अमित शाह बोलेंगे वही ओम बिरला जी करेंगे, तो वो तो एक सटीक प्लान था और प्लान का अभी फॉर्मेलिटी करने का काम चल रहा है। वो न्यूज़ नहीं बन सकती, लेकिन ये फॉर्मेलिटी का इशू है। मुझे लगता है कि इसमें कोई चर्चा ना हो। नीट पेपर को लेकर जिस तरीके से वापस से 90 जिस खड़गे जी ने कहा है कि 19 पेपर लीक हुए बीजेपी के राज में, 19 पेपर लीक हुए, कैसे देखते हैं? जो आंकड़ा बताया जा रहा है, धर्मेंद्र प्रधान अभी तक इस्तीफा नहीं दिए, कैसे देखते हैं? अरे धर्मेंद्र प्रधान क्यों, नरेंद्र मोदी ने इस्तीफा देना चाहिए था। बच्चों की जिंदगी से खेलने के लिए देश के प्रधानमंत्री नहीं बने, उसके बारे में एक शब्द भी बोलने को तैयार नहीं नरेंद्र मोदी जी। और अभी दूसरी बार जब नीट की एग्ज़ाम हुई, जब पहली बार हुई तो उसमें हम तो कहते हैं कि नीट की एग्ज़ाम की ज़रूरत ही नहीं है, 12th के आधार पर ही MBBS का एडमिशन होना चाहिए। लेकिन गरीब और मीडियम क्लास के बच्चों को डॉक्टर ना बने, उसके लिए नीट की व्यवस्था इन लोगों ने बनाई। और उसमें भी पेपर कैसे लीक होते, आपने देखा होगा कि इस बार पेपर लीक होने के बाद कितने बच्चों ने आत्महत्या पूरे देश में की, महाराष्ट्र में तो की। और नीट के एग्ज़ाम ये पेपर लीक करने का सूत्रधार भी महाराष्ट्र में निकला, कुलकर्णी नाम का। तो ये सब बिल्कुल एक षड्यंत्र है, गरीबों के और मीडियम क्लास के बच्चों के साथ खेलना, उनके भविष्य से खेलना। और चाय बेचने वाला प्रधानमंत्री आज देश के प्रधानमंत्री बने हुए हैं, वो भी गरीबी से आए ऐसा वो बताते हैं। तो मुझे लगता है कि हजारों करोड़ रुपए के फ्लाइट में घूमने के लिए नहीं बने, ये सबके लिए सुरक्षा देना, उनको न्याय देने के लिए बने। लेकिन प्रधानमंत्री इसके ऊपर कुछ नहीं बोलते। और जब अब नीट की एग्ज़ाम होने लगी तो नागपुर के बच्चे को अबू धाबी का सेंटर दिया। तो ये इतनी विद्वान सरकार जो हमारे देश में बनी हुई है नरेंद्र मोदी की, तो इसके बारे में अब वो क्या बोलना, शब्द अधूरे होते हैं, ऐसी परिस्थिती अब खड़ी हुई। राज्य सरकारने आत्महत्या केलेली आहे नीट पेपरच्या फेलियरमुळे। हे सगळं त्यांनी पोरांनी आत्महत्या केली आणि काँग्रेस जनता पार्टीचा जो व्यक्ती आहे अभिजित गिरगे हा क्रांती करतोय आणि या क्रांतीमुळे सत्ता पक्ष आदरले काय वाटतं आपल्याला? ते आंदोलन आदरलेच ना, कारण की सगळे तरुण, आपण पाहिलं असेल की राहुल गांधीजींनी कोटामध्ये जेव्हा या सगळ्या विषयावरचं सगळ्या कॉलेजच्या मुलामुलींचं एक मोठं मेळावा केला, त्याच्यामध्ये मुलामुलींची जी भूमिका मांडली मुलामुलींनी, ते आपल्याला पाहण्यासारखं आहे की मुलांमुलींमध्ये या मोदी सरकारच्या विरोधातला राग किती आहे ते आपण पाहतोच आहे। त्यामुळे अभिजित दिपके असेल किंवा राहुल गांधीजी असतील, हे सगळे या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठीच पुढे आलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। थँक्यू। मौसम कल ही बारिश हुई और मुंबई हाल बेहाल हो गया। भ्रष्टाचार सामने आ गया। राज्य के भारतीय जनता पार्टी और महायुति के सरकार का भ्रष्टाचार है कि मुंबई आज पूरे हल्की बारिश है, बारिश भी बड़ी नहीं आई है, तो हल्की बारिश में भी मुंबई में आज पानी इधर उधर सब जाम हो गया, ट्रैफिक जाम हो गया। और यहाँ के मेयर के सामने ही उनका एक अधिकारी गड्ढे में घुस गया। तो ये इनका भ्रष्टाचार का जो कीचड़ है, जो कीचड़ कमल कीचड़ में निकलता है, वही इनका भ्रष्टाचार सामने आ गया है। तो मुझे लगता है कि ये भ्रष्टाचारी व्यवस्था महानगर पालिका मुंबई में, सरकार में, राज्य में और केंद्र में है। तो ये ट्रिपल इंजन जो है, इनका ट्रिपल इंजन फेल हो गया है। यही उसमें सर मुंडे को लेकर आज आपने अभिवादन किया, इस तरीके से वो काम कर रही है FDA बिल्कुल है। उसके बारे में तो ये कहूँगा कि 250 करोड़ रुपया कई कंपनियों ने उनकी बदली करने के लिए सरकार को देने के लिए जमा किया है, ये बात हमारे सामने आई। और ये सरकार कर्मचारी अधिकारियों की बदलियाँ पैसे लेके करती है, यही बात सामने आई है। और मुझे लगता है कि तुकाराम मुंडे की बदली करने जाएंगे जो आदमी, जो व्यक्ति आज इस महाराष्ट्र में लोगों को जो कल तक पॉइजन खिलाने का काम
जीवनावश्यक वस्तु जो बेचने वाले लोग करते थे उसको उनको उस व्यवस्था से बाहर निकालने के लिए काम कर रहा है और उसकी बदली अगर करेंगे तो हम उनके साथ खड़े रहेंगे और महाराष्ट्र की जनता भी तुकाराम मुंडे के साथ खड़े रहेंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।